नाचे टाळी पिटी नाचे टाळी पिटी नाचे टाळी पिटी नाचे टाळी पिटी
नाचे टाळी पिटी प्रेमांग धरणी लोटी माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन न धरिती लाज नाही जन असवे काज माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन तुका म्हणे दाटे कंठी नेत्र लोटे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन विठ्ठल नाचे टाळी पिटी प्रेमांग धरेन लोटी माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सदा सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृश्यम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमिवलोचनम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग तुम्हा
आम्हा सर्वांचा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी या अभंगात सांगितलंय की बा अभंग असा आहे की नाचे टाळी पिट्टी प्रेम अंग धरीनी लोटी. ज्या सद्भक्ताला जे ते नाम भेटलंय तो भक्त नाचतो, टाळी वाजवितो, प्रेम अंग धरणी लोटे, त्याला देहभान राहत नाही. न धरिती लाज नाही जनास वेकाज, जगाची लाज धरीत नाही तो भक्त. जो सद्भक्त साधक आहे. जग काही म्हणो जगाकडे पाहत नाही. न धरिती लाज नाही जनास वेकाज, जगाचं त्याला काय घेणं देणं नाही. तुका म्हणे कंठ नेत्री जळ लोटे, तुका म्हणे दाटे कंठी नेत्र जळ लोटे. म्हणजे त्या सद्भक्ताला दाटून येतं आणि डोळ्यातून अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात. असा झालाय अभंगाचा सरळ सरळ अर्थ. बघा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण कुणाचा पदर धरलेला आहे. एशियनचा पदर धरा जेणे देव येईल घरा, अशा महात्म्याचा आपण पदर धरला. असे सद्गुरू समर्थ पांडुरंग दादा आणि त्यांच्या पालखी दिंडी सोहळ्यात आपण सर्वजण सामील झालोय. बघा कोणाचा पण सोहळा निघत नाही. आज समाजात पाहिलं तर भूत आलाय, सगळीकडे परमार्थ चाललाय. पण असा महात्मा जन्माला आला संत समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबांचा नामाचा अनुग्रह घेऊन, त्या नामाच्या शक्तीनुसार त्या नामाचं तत्व घेऊन या समाजात सगळीकडे फिरणारा असा महात्मा असा सद्गुरू सच्चिदानंद पांडुरंगदादा मडके महाराज, त्यांचा आपण पायी दिंडी सोहळा आहे. बघा नाव पण असंय पांडुरंग. बघा नाव पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्याच भेटीला आपण चाललोय. मला काय म्हणायचंय, आपण ज्या सद्गुरू सामेत आहे, ज्या आईचे आपण लेकर आहेत, त्या आईसोबत आपण चालतोय. हे किती आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा जी ही दिंडी सोहळा आहे, किती आनंद ह्या दिंडी सोहळ्यात. बघा किती म्हणजे कोण कुठून आज पाखरं जमा झाली दादांच्या आपल्या समाधी मंदिरावर आणि तिथून हा समाधी पासून हा पालखी सोहळा आज मुक्काम करत आज बघा ही पाखरं दादांची लेकरं कोण कुठून पहा. आज समाजात पाहिलं गेलं तर ऊत आलाय, पण असं कुठं दिसत नाही. एकमेव माझ्या सद्गुरू दादांची दिंडी असेल की तिथं प्रेम आणि जिव्हाळा आहे. बाकी समाजात पाहिलं तुम्ही विचार करा. असा या महात्म्याचा सोहळा आहे. त्या महात्म्याच्या सोहळ्याला असा दिवस येणार, आपण मी बोलतोय म्हणजे माझी पात्रता नाही तिथपर्यंत, पण असा दिवस येईल आपल्या माझी सद्गुरू माय आहे ना, त्या माईच्या सद्गुरू आईच्या जो दिंडी सोहळा आहे ह्याला काही दिवसांनी क्रमांक टाकावे लागतील. असा माझा महात्मा आहे. आज जर पाहिलं गेलं तर आपली दिंडी चालली. आता येताना आपण दगडातील पोलीस बंदोबस्त आहे तिथं. बघा आज समाज आपल्या दिंडीकडे काय एकटक पाहतोय, कारण तेवढा आनंद आहे. बाकीकडे काय आहे, बाकीकडे लय चाललंय समाजात, पण वेगळे म्हणजे जे काय पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्या दिंडीकडे पाहत होता. दगडात काय असं ते ब्रह्मनाम आहे. अनादिकालापासून परंपरागत संतांच्या मुखातून जे आलंय त्याला नाम म्हणलं जातं आणि ते नाम आपल्या सद्गुरूने आपल्याला दिलं. हे काही नवीन आहे का? इथं कोणी नवीन मंडळी पण आलेली असते. मला काय सांगायचंय, अनादिकालापासून परंपरागत आहे. हंस ब्रह्मात्री दत्तात्रयांपासून आलेलं हे नाम आहे आणि तेच आमच्या सद्गुरूंना भेटलं आणि ते सद्गुरूंनी आम्हाला दिलं आणि जसाच्या तसा अनुभव दिला. आज अभंग असा घेतला की नाचे टाळी पिट्टी. बघा हा जो अभंग आहे तो अभंग म्हणजे जसं आपण शाळेत थेअरी आणि प्रॅक्टिकल असतं तसं आज तुम्हाला
वाचून दाखवली अभंगाची आणि प्रॅक्टिकल सहित दाखवी. आणि ह्योच समाज हा अभंग मला एक सांगायचंय. नाचे टाळी पिटी प्रेमांग धरणी लोटी. आज पाहायला भेटेल ह्या मंडपात. जसं माझ्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तसंच आज होतंय आम्हाला. आणि हे लोक काय बाकी समाज काय म्हणतो यांच्या अंगातच येतं. अंगातच हाय का अंगात येतं. तुमचं सगळं खरं आपण बाकी गोष्टीला आपण सगळं खरं मानतो. मला एक सांगायचंय, तुम्ही श्रीपाद बाबांना मानू नका, दादांचं ऐकू नका, पण हा भंग कुणी लिहिला? माझ्या संत तुकाराम महाराजांनी लिहिला. तुकाराम महाराजांचं खोटं आहे का? तुकाराम महाराजांनी पहावे पुराण विचारोनी. ज्याला खोटं वाटतं ना हे शास्त्र संबंधय. बघा सत्कर्म सांगणारे नाहीत. सत्कर्म तुम्हाला सांगतील तुळशीला पाणी घाला, अजून तीर्थयात्रा करा, हे सत्कर्म आहे. पण जे अस्तित्वाची जाणीव करून देतात ते संत असतात. आणि तेच माझ्या पांडुरंग दादांनी केलं. अस्तित्वाची जाणीव करून दिली. कोण आहे तू? कोण आहे तू? म्हणजे इथं आलाय कशासाठी आणि इथे येऊन करायचंय काय? कोण आहे तू? मी वासुदेव तत्वता आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलं बघा. आपण दिवसभरातून आपला बघा या देहात आलोय, आपण इथं आलोय. देवे दिला देह भजना गोमटा. या देवाने सांगितलं किंवा तू जन्माला आलाय कसा? तू आल्याच्या नंतर काय कर? तर भजन कर भगवंताचं. आणि त्या भगवंताचं भजन कर. पण तुला अस्तित्वाची पण जाणीव, तू कोण आहे काय? की बाबा आपण पाहतो किंवा आपली एवढी अट्टहास कशासाठी? साधू संतांनी जे केलंय ते आपण करायला पाहिजेत. बघा आज आपल्याला जे नाम दिलंय त्या नामाचं आपण साधकांनी चिंतन करून ते अष्टसात्विक भाव झाले पाहिजेत. आणि मी जे बोलतोय ते माझ्या सद्गुरूंचं आहे. बघा असा भक्ताला ज्या वेळेस त्या नामाचं चिंतन करून अष्टसात्विक भाव होत्यात, त्यावेळेस ज्यावेळेस अष्टसात्विक भाव होतील तेव्हा देव प्रगट होतो. तो देव प्रगट होणं म्हणजे काय? देव प्रगट होणं म्हणजे काय? Oh,
ते रामरूप. बघा आपण वाघाचे बछडेत. आपण ज्या महात्म्याच्या आपला आज जरी आपण श्रीपाद बाबा जरी नाव काढलं तरी पण अनेकांच्या अंगावर काटे येतात. असा महात्मा काय आपण इतके भाग्याचे इतके आपण दैवाचे की आपल्याला सद्गुरू श्रीपाद बाबांसारखा महात्मा आपल्या जीवनात आला. दादा आपल्या जीवनात आले. बघा माझ्या सद्गुरू दादांनी बघा आज समाजात पाहिलं तर ढोंगबाजी सगळीकडे चालली महाराज, पण माझ्या सद्गुरूंनी कधी स्वतःला महाराज म्हणून घेतलं नाही. साध्या वेशात राहिलं, कधी पांढरे कपडे घालून. एवढी आज इस्टेट पाहिली तर ऊत आलाय, पण कधी पण त्या इस्टेटीचा गर्व कधी केला नाही. कधी दादांनी बघा मलाही दादांचा अनुभव सांगायचा आहे. चोराचीवाडीमध्ये दादा ज्यावेळेस यायचे त्यावेळेस मला अनुग्रह पण नव्हता, पण बघा महात्मा कसा असतो नंतर कळाला. ज्यावेळेस दादा यायचे, दादा आल्याच्या नंतर कीर्तन झालं आणि जेवणाची पंगत बसली आणि आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही काय केलं, पंक्तीला जाऊन बसलो आणि एक जण माणूस बोलला की पोरांना तुम्ही नंतर बसा, आधी महाराज मंडळींची पंगत आहे. दादा म्हणले हेच खरे महाराज आहेत, आधी ह्यांना बसवा. बघा काय त्यांना काय महात्मा आपला. अहो आपण कमी नाहीत, आपण वाघाचे बछडेत. आपल्याला खरे संत भेटले हे आपलं भाग्य. आणि आपल्याला जे अष्टसात्विक भाव त्यात हे आपल्याला देवांना जे झालं ते आपल्या दादांनी आपल्याला जसं अभंगात लिहिलं तसं आपल्याला होतं. म्हणून आज पण आपल्याला तशी अवस्था अष्टसात्विक भाव झाले पाहिजेत. तसं होत नाही. तुम्ही त्या नामाचं चिंतन एकाग्र चित्ताने त्या सद्गुरू आईला हाक मारा. आई हात देणार नाही का? आपण काय केलं, त्या सद्गुरूने आपल्याला अमृताचा म्हणजे उरशीला अमृताचा घोट पाजलाय. आणि आपण ज्या सद्गुरूच्या लेकर आहेत त्या सद्गुरूने आपल्याला सद्गुरू नामात मन माझं श्रीपादानं पाणी अमृताचं पाजिलं. आणि बघा ज्यांना वाटतं खोटंय, पण तुकाराम महाराजांनी जो अभंग पहिली ओळखी कंठी प्रेम दाटे नैनी नाचे टाळी पिटी. आता पण नाचल्या माझे साधक, टाळी पिटली. हे खरंय का? नाचे टाळी पिटी प्रेम अंग धरणी लोटे. आणि हा तर खरा साक्षात्कार आहे. जसं अभंगात लिहिलंय तसंच पुढे होतंय. आमच्या मनाचं नाही, आमच्या गुरूंचं पण नाही. हे पाहायला तुम्हाला भेटतं हे पण परम भाग्य आहे. विठाल विठाल. बघा शास्त्र समजतंय आणि शास्त्रात पुरावे त्याला. ज्ञानेश्वरी भागवत ज्याला वेगळं वाटतं ना, कुणी नवीन आलं असलं तर हे शास्त्र समजतंय. अभंगात पण लिहिलंय, ज्ञानेश्वरीत पण ह्याचं वर्णन आहे की बाबा ज्या साधकाला त्या भगवत नामाचं चिंतन केल्याच्या नंतर जी काय अवस्था होते. आणि आता आपण जसं सांगितलं तुकाराम महाराजांनी तसंच अभंगाची पहिली होईल. नाच टाळी
आपण व्यावहारिक दृष्टी एक उदाहरण पाहू. समजा एक मुलगा आहे बघा. आज परमार्थाची पण व्याख्या वेगळी. आपण सगळं आज जर तर असा एक आज आपण पाहिलं तर इतरत्र आपल्या आनंद संप्रदायात किंवा आपण हा आनंद संप्रदाय आणि हा जो आनंद संप्रदाय हाच खरा वारकरी संप्रदाय. का तरी कसं आदिनाथ जी अनादिकालापासून आलेलं आहे हा खरा वारकरी संप्रदाय. मग आज जर पाहिलं तर व्यावहारिक दृष्ट्या आपल्या जर संप्रदायात पाहिलं तर अनेक तरुण सगळं तरुण तडफदार. आणि हे का तर आपण सगळं बघा आपण सगळं शाळा पण कसं शिकतो आपण मग ते जे ते वय ठरलेलं आहे. मग परमार्थाचं पण काहीतरी वय असेल ना त्या तरुणपणात. आपण म्हणतो बघू म्हातारपणात घालू माळ. तरुणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कुठं सांगितला डीजे पुढे सांगितला का हरी कीर्तनात. बघा आपण एवढे भाग्याचे आहेत. आपल्या संप्रदायात पाहिलं तर माझे दादांनी खोंड खिल्लार खोंड तयार केले सगळे तरुण तडफदार. बघा असा आपल्याला महात्मा भेटलाय. त्या नामाचं आपण खरंच चिंतन केलं पाहिजे. नामाचा अनुभव घेतला पाहिजे. आज आपल्याला अष्टसात्विक भाव होणं पण गरजेचं आहे. कारण हे आपल्याला आपलं कीर्तन म्हणलं की समाज म्हणतो यांच्या अंगात येतं अंगात येतं बरं अंगात येतं. अंगात मला एक सांगायचंय अंगात कुणाला येतं ते पण सांगतो. हा बघा एक आजीबाई होती आणि तिची आजीबाई म्हाताऱ्या बायांचं कसं असतं कोंबड्या शेळ्या सगळं आणि वाटोगर होतं. तर असं कोंबड्यांचं 4-5 कोंबड्या असं पाळलेलं होते. आणि वाटवून काय झालं गाडी गेली सनाट आणि कोंबडीचं पिल्लू चेंगरलं. ती आजीबाई डायरेक्ट काय बोलली असेल ती आता मेल्या मुडद्यानी माझ्या कोंबडी काय बोलली असेल कोंबडी मारली. बरं तुम्हाला मला सांगा कोंबडी मारली 80 वर्षाच्या आजीला तसं झालं आपल्याला काय होत नाही. मग अवस्था झाली ना तिला काय तिचं काय तिच्या कोंबडीवर तेवढा जीव आहे प्रेमान जिव्हाळ आहे. आपल्याला काय होत नाही. आपल्याला पण व्हायला पाहिजे तसं. आपण त्या सद्गुरूवर नामावर प्रेम केलं पाहिजे. सद्गुरूला त्या नामाने आपण हाक मारली पाहिजेत. आव देणार ना मग सरसी उडी
हाक मारली हाकेसरशी दुष्यंत सकुबाईसाठी जनाबाईसाठी त्यांनी काय केलं तर त्या भगवंताशी एकरूप झाल्या तल्लीन झाल्या विधेय अवस्थेत. असं साधू संतांना पण झालं विधेय अवस्थेत त्यांच्या हाकेला देव येत होता. मग आपल्या पण हाकेला येणार नाही का? तर येणार ना. बघा आपण पाहिलं तर आपल्याला प्रेम जिव्हाळ आपला कुठं पण जडतो. व्यावहारिक बाहेर पाहिलं तर आपण या ज्या चांबड्याच्या डोळ्याने आपल्याला जे दिसतंय ना ते सर्व नश्वर आहे आणि जे दिसत नाही ना ते सत्य आहे. तो परमात्मा त्रिगुण सार निर्गुण हे सार त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार बघा जे आपल्याला दिसत नाही ना ते सत्य आणि आपल्याला जे बाहेर दिसते ना या लौकिकावर आपलं जास्त प्रेम जडतं. पाहिलं तर आपण या देहालाच आपण किती जपतो. विचार केला तर आपण या देहाची किती काळजी करतो. पण हा देह नाशिवंत आहे. एक दिवस जाणार आहे. हा देह एक दिवस जाणार आहे. देह जाणार देह जाणार खानाशी म्हणतो ते एक दिवस जाणार मला काय एवढं जपायचंय. आणि मी ह्या भागवतात ग्रंथात वर्णन नाही की आपण काय म्हणतो आपल्या सद्गुरूने आपल्याला काय सांगितलं म्हणजे एकदा मी देह म्हटलं तर कितीतरी कोटी ब्रह्मा त्याचे पाप आहे. मग मी देह नसून काय आहे तर तो परमात्मा आणि मी एकच आहे. देह मी नव्हे सरे उरलावरी विठ्ठल तो पांडुरंग परमात्मा आणि मी एकच आहे. बघा आपलं जे ह्या डोळ्याने आपल्याला पाहतोय मग आपण सगळे कुणाला पण समजतो. पण हा देह पण नाश होते ह्याला पण आपण सगळं समजतोय ना. हे आपल्याला जवळच असले वाटतंय. पण बघा मेल्याच्या नंतर मेल्याच्या नंतर आपण पाहतो की बघा आपला सगळी बॉडी तर अशी मांडलेली असते. मग हात पाय सगळं असतं. मग त्यातला बघा त्यातलं काय जातं नेमकं. अरे निघून गेला वारा जर चांगला विचार केला तर आपण जर विचार केला तर पहा ना सगळं जागे असतं आपलं. त्यातलं काय जातो तर परमात्मा जातो तो आत्मा. मग आपल्या सद्गुरूंनी बघा आपल्याला किती मोठं म्हणजे कोणत्या पदाला नेलंय. आणि मग तेच आपल्याला एका गीतेमध्ये सांगितलेलं की अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. म्हणजे आपल्याला जे आहे ना आपण जे करायचंय दररोज आपण चिंतनाला बसतो. ही खटापट कशासाठी तर शेवटचा श्वास हा आपल्या नामात गेला पाहिजे. दररोज जे करतो ते अंतकाळी तेच आठवलं पाहिजे. अंतकाळी आपल्याला दुसरं नाही लवकिक आपल्या सद्गुरू भाव किती दिले त्यात श्वासात श्वासच आपला त्या नामात झाला पाहिजे. मग आपण ते भजन केलं पाहिजे ते नामस्मरण केलं पाहिजे. याचे भजन
एक हवी एक हवी तो नारायण तयाचे भजन चुकू नका. तोच परमात्मा सगळं करतोय. बघा जसं साधू संतांचे काम केले भगवंतानी तसे आपले पण काम करतोय ना. आपले पण काम करतोय. आपल्याला त्या नामाने अनेक अनुभव येतात. बघा आपण जर पाहिलं तर आपलं मग आपलं सगळं आपण कशाला पण मानत चालतोय. हे सगळं ते सगळं पण कुणी नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकलं प्राण्या माझे माझे म्हणून. म्हणजे आपलं सगळं कोण नाही. बायको पोर कुणीच नाही. जे आहे ना आपल्याला सद्गुरून दिले नाम आहे ना तेच आपल्या कामी येणार आहे. आणि आज आपण पाहिलं तर हा कलियुगाचा वार आहे. या कलियुगात पाहिलं तर अधर्म जास्त चाललाय. आणि धर्म म्हणजे तरी काय. धर्माचे पालन माझ्या श्रीपाद बाबांनी हेच केलं. धर्म रक्षवायसाठी अवताराला आले. पवित्र अशा तीर्थक्षेत्र घोटी गावात हा समाज पाहिला तर ऐकतोय कुणाचं. महाराज बोला पंच ऐकतोय. ह्या नारायणाच्या गादीवर जे सांगतात ना महाराज तेच हा समाज करतोय. पण श्रीपाद बाबांनी तत्व शोधलं. हा समाज अधर्माकडे चाललाय आणि धर्म आणण्यासाठी हा महात्मा अवताराला आला. आणि अवताराला आला धर्म रक्षण अवताराला श्रीपाद बाबा. बघा आपण इतके भाग्याचे की आपला जन्म ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर झाला आणि आपल्या जीवनात श्रीपाद बाबांसारखा महात्मा आला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना. ते श्रीपाद बाबा आपल्या सर्वसामान्य जनतेला हे काहीतरी अनादिकालापासून आलेलं तत्व कळावा त्यासाठी या महात्म्याने जन्म घेतला. आणि आपल्या सर्वसामान्यांना हे भेटत नाही. हे नाम म्हणजे काय. नामासाठी मी पहिल्यांदा सांगितलं अनादिकालापासून आलेलं आहे. हंस ब्रह्मा त्रिदत्त जी परंपरा आहे आपल्याला. आपण परंपरेचे बीज कल्पांतीचे तुका कल्पांतीचे सुका म्हणजे कसं अनादिकालापासून आलेलं ते आपल्याला ब्रह्मनाम आपल्या सर्वसामान्यांना भेटलं. त्याचं आपल्याला फुकट भेटलं. बघा दमडीची पण अपेक्षा आपल्याकडून केली आपल्या सद्गुरूने. महात्मा बघा आपली अशी मालिका आहे की आज पण महात्मे आहेत ना. मला असं एक सांगायचं त्या दिंडीत मला आलेला अनुभव असा आहे. बघा ज्या वेळेस आपल्या सद्गुरू दादांचा सोहळा पारगाव मधून प्रस्थान झाला आणि म्हणजे मला ज्यावेळेस आपला बेगोनच्या थोडं माग जिथं बिस्किटाचा नाश्ता त्या बंगल्यापाशी असतो तिथं मला म्हणजे माझ्या मनात एक आज 2 वर्ष झालं आपल्या बरोबर जे म्हणजे आपल्या बरोबरच आहेत ते असे महात्मे. म्हणजे ज्यावेळेस मी दिंडीत असायचो की मला ते चोराची वळीच्या भावला बोलवू
जसे आणि ते शब्द आहेत ना डायरेक्ट तिथं म्हणजे जसा अनर्थी भाऊंचा आवाज आहे ना तसा डायरेक्ट मला आवाज दिला. त्या चोराच्या वाडीच्या भाऊला बोलवा, देवीचं पद मला देवीचं पद म्हणली. त्यावेळेस मला भाऊने सांगितलं होतं की तुम्ही भक्ती कोणती पण करा. मी सांगितलं होतं भाऊंला की मी देवीची भक्ती करतो. पिढ्यापेड चालू आहे, पण भाऊने एक शब्द दिलता, देवीची भक्ती करतोय ना त्या देवीमुळेच तू इथपर्यंत आलाय. म्हणजे भक्ती आपण जे आपण सत्कर्म केलं, देवीची भक्ती उपासना करणे सत्कर्म. आणि सत्कर्म करून आपल्याला आपण सत्कर्म करून ते आपल्याला नाम अवगत झालं. तसं आज पण असे अनुभव जबरदस्त येतात. म्हणजे आपल्या दिंडीत म्हणजे हे महात्मे बघा कुठं घरी म्हणजे घरी असताना ते देहानी जरी घरी असले तरी आपल्यातच येते म्हणजे मनाने किंवा आपल्यात येते दिंडीत सामील. दुसरा एक अनुभव अभिषेकने आम्ही एक पद तयार केलं आणि ते पद तयार केल्याच्या नंतर आदर्शताईंना ते पद म्हणजे फोन करून सांगितलं की बाबा आम्ही असं एक पद तयार केले आज संगीता माईंचं. बघा आज आपण इतके दैवाचे आपल्यात सुद्धा महात्मे तयार करण्याची ताकद ही मालकीने. आज महात्मे तयार होतात, आज पण संत आहेत, पण आपली दृष्टी तशी झाली पाहिजे. आपण वर बघतो वरच्या रंगाकडे बघितला पाहिजे. उसड होंगा परी रस डोंगा काय बोलाशिवर आपण वरच्याच आपल्याला बघतोय. आज काय आज पण आपण इतक्या साधूचे लेकर आहेत की आज पण आपल्यात महात्मे तयार होतात. अशात आपल्या ब्रह्मलीन संगीताताई हे पण आपल्या म्हणजे असा महात्मा जन्माला आला. आणि काय बघा म्हणजे कसं दादांनी तत्व दिलं, कशी माया लावली, काय माया लावली. आणि ते पद आम्ही तयार केलं आणि आदर्शताईंना सांगितलं की आम्ही दुपारच्याला म्हणतो तुम्हाला फोन करू. पण काय झालं अभिषेकच्या पण लक्षात नाही आणि माझ्या पण लक्षात नाही, आम्ही फोनच केला नाही. पण ज्या वेळेस आम्ही ती पद म्हणलं त्याच टायमाला त्यांचा फोन आला. बघा काय म्हणजे कुठं जायची गरज आहे का, रिद्धी सिद्धी काय पण तुम्हाला त्या नामात जोराव कळत. नाम एवढे गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणजे नाम इतकं त्या नामामुळे काय पण होतंय. तुम्ही म्हणता काय पण होत असं आम्हाला होत नाही. तुम्ही तसं करा, तुमची पण ते इच्छा पूर्ण करणार. ती इच्छेसाठी नाही, नामाचा अनुभव म्हणजे काय आपला हे लटका का तर नाही. नामाने आपल्याला जे अष्टसात्विक भाव जे आपल्याला अनुभव आले ते तसं मग बघा म्हणजे त्या अनर्षिताई कुठं बारामतीत घरी आणि त्यांना तो अनुभव म्हणजे ज्यावेळेस ते पद आम्ही म्हणायला लागलो त्याच वेळेस फोन आला. म्हणजे किती नेमकं असतं आपल्याला कुठं काय चाललं ते सुद्धा आपल्याला इथं दिसते. म्हणजे इतकी ताकद आहे. मग ते पद आम्ही असंच तयार केलं ते संगीता माईंचं. बघा ज्यांना होत नाही त्यांना पण होईल, फक्त त्या सद्गुरूला अंतकरणापासून हाक मारा. आबाळा ये वडी आबाळा ये वडी संगीता माई माया तुमची आमच्यावरी राहू द्या. सोन पावलान आमच्या घरी Thank you.
माया कशी सद्गुरूंची आभाळा एवढी. त्यांनी आपल्याला इतकं प्रेम दिलं आणि तेच आता कसं नवीन ते लिहून म्हणजे तयार केलंय त्याचे कडवे काय माझ्या लक्षात नाही, पण इतकं त्यांनी स्फूर्ती दिली की बघा. आणि दुसरा एक अनुभव असा की बघा दररोज आपण मी करणारे दादाच इथं आपण ती आपला मीच जात नाही करणारे दादा इथं आता म्हणजे व्यासपीठावर सांगणारे पण माझ्या पण तोंडा शब्द काय आला आपण नाही दादा. आता बघा दररोज म्हणजे पहाटे 5च्या नंतर म्हणजे बघा ज्या वेळेस म्हणजे माझ्या जीवनात मी तर लय मोठं भाग्य म्हणजे ह्या वेळेस आज 4-5 वर्ष झालं असेल की मी सद्गुरूच्या दादांच्या सोहळ्यात, पण मला ह्या वर्षीची वारी वेगळीच वाटली. इतका आनंद की बघा माझ्या जीवनात म्हणजे किती माझं भाग्य की बाबा दादांचे चरण दादाच्या रथाची सेवा करायला भेटली बघा. आणि आज पण ते महात्मे बघा ब्रह्ममुहूर्तावर साक्षात सगुण रूपात सुद्धा तुम्हाला दर्शन देतील. दादांनी आपल्याला की बाबा सगुण स्वरूपात सुद्धा आणि आपल्या नामात आपण तेवढं तल्लीन होऊन जर पहाटे जर पाहिलं ना रथात बघा एका बाजूला श्रीपाद बाबा, एका बाजूला रामदास बाबा आणि माझी प्रेमळ मूर्ती सद्गुरू आई पांडुरंग दादा बघा. आज पाहिलं तर समाजात असं चालले नाम कुणाला पण देत नाही. ज्याच्या घरी माझा प्रसंग सांगतो बघा, माझ्या घरी जी आमच्या किती आपण भाग्याचे आणि असे महात्मे आज आमच्या विचार केला तर ज्या घरी म्हणजे दुसरा माणूस पण यायचा नाही. आमचा धनगर समाज आहे, पण त्या दुसरा दादानी धर्म जात पात तुम्ही कसे काय कसं पाहिलं नाही, पण तो महात्मा बघा म्हणजे घरची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तो महात्मा जीवनात आल्याच्या नंतर दादांनी कधी कोणाचं घर कसं काही विचारलं नाही. त्यांनी फक्त नाम सोडून दुसरं काही सांगितलं नाही बघा. म्हणजे माझ्या जीवनात असा अनुभव आला की मला इतकं म्हणजे अनुभव दादांनी जबरदस्त दिले की बाबा देवीचं करू नको म्हणजे करू नको असं तुला म्हणत नाही, पण एक गोष्ट कर बघा. मी छाती ढोकपणे सांगतो की श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि मी माझं झाकून ठेवत नाही, मी देवीचं करतो, पण श्रीगोंदा तालुक्यामध्ये कापीशिवाय म्हणजे देवऋषांचा तेव जमता, पण माझ्या सद्गुरु दादांनी नामाची एवढी ताकद आहे. तुम्ही म्हणतात करणे कवटाळ मूठ मारणं कुठं काय सगळं झोट आहे. हे नाम इतकं आहे ना, या नामापुढे काहीच करू शकत नाही. फक्त आपण तेवढी नामाने आत्मसाधक म्हणतात की आम्हाला कोणी काय केलं भूतात बघा. ह्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर पण मी लांब म्हणजे दादांच्या कृपेने येते लांब लांब पण जात असतो पुण्यापर्यंत. आणि बघा आज पण काही आमच्या गावातले पण लोक इथं त्यांना पण विचारा 4 ते 5 बकरे कापतात म्हणजे देवाच्या नावाने कापतात. अहो विचार केला तर देवी ती पार्वतीचा अवतार आहे, ती खातच नाही. आणि तुम्ही म्हणतात की मग ती दैत्य काय करते, काय करीत नाही. तुम्हाला मी सांगतो माझा अनुभव जीवनातला खरा बघा. आणि ज्या साधकां देवीचे पण आहेत नानी असते ना, नानी आम्ही बरेच आहेत. आम्ही दादांनी काही बघा आराधी सुद्धा ख्यात आणले. हा कुळीची हे कुळ तुझ्या
दादांनी दाखवलं. आपल्या सद्गुरू आणि ती आंबा दाखवली पंढरपूरची. आणि मला मी आठवड्याला मला तुळजापूरला जर असतं पण मला तुळजापूरला गेलं ना म्हणजे दादा आणि आंबा वेगळी दिसतच नाही. आणि दादाच्या आईचं नाव काय? अंबिका. हो, मी तर माझं इतकं भाग्य समजतो ना ज्या अंबिकेने जन्म दिला महात्मा माझ्या जीवनात आला. आणि मला असं सांगायचंय की आज समाजात पाहिलं तर ही सारी लुटमार चालू आहे बघा, देवीच्या नावाखाली कापणं. पण आज पण साधक आहे, पुराव्याला येतं. वाडीतले पण बरेच आहेत आमच्या इथं, त्यांना पण विचारा बघा. लोक म्हणतात कापलं नाही तर काही करणे काय होतं, काय होतं, कापावंच लागलं. पण माझं मी छाती टोकपणे सांगतो, माझ्या जीवनात सद्गुरू दादा आले त्या दिवसापासून जी कापाकापी बंद होती, जी आज समाज कापाकापी, मी तर म्हणतो माझ्याच्याने ही सद्गुरूचं एवढं जरी कार्य झालं एवढं की बाबा ही बंद. आज जर विचार केला तर चोराची वाडीतले पण इथं मंडळी त्यांना पण विचारा, आज जवळजवळ सगळंच बंद झालेलं आहे. कापाकापी हा विषय सगळे गोडवर कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमातून नामातच सांगतो, एक तरी दादांचं पद मानल्याशिवाय मी देवीचं पण आज पण आहे दादांचं पद घेतो आधी आणि मगच कार्यक्रम सुरू करतो. तुम्ही करा असं ना. आम्ही गोंधळी हरिनामाचा संबळ आमच्या दादांनी दिला. खरीच आमच्या दादांची हरिनामाचा संबळ येतो दुसऱ्याला बघा. आणि मला एक सांगायचं, फक्त या समाजाला या व्यासपीठावर जागृत असं करतो की समाजात म्हणलं जाते कापाकापी, पण आपण साधक आहेत, कुणीच कधी काय करायचं नाही. कापाकापी काहीच होत नाही. फक्त दुसरी गोष्टी सांगतो की बघा, असा एक प्रश्न असा म्हणजे आता या देवीतलं पण सांगतो. मी पुण्याला कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर पुण्यामधला बघा ते युट्यूबला त्यांचे कार्यक्रम असतात, सोनी नाना असं घातलेला तो, तिथं मला कार्यक्रम होता. वारजे माळवाडीत मला कार्यक्रम होता देवीचा. पण मी फक्त सद्गुरू आडजोड झालतो, दादा मी आज बघा हे कार्य तिथं काय कापाकापीचा काही विषय केला ना दादा, पण अडचण कुठली आली नाही पाहिजे. दादा म्हणलं तिथं जर अडचण आली तर बघा विचार केला तर थोडा
बंगाली विद्येचा आघुरवीचा प्रकार असतो बरं का. तर त्या माणसाने काही केलं, पुढे आला. सोनं नाही आज पण विचारा, माझ्या बरेच श्रीगोंद्याचे पण बरेच म्हणजे गाण्यावली असे आलते. तर तुम्हाला सांगतो सोनं पण त्याला म्हणजे सोनं नाणं घेऊन असं पुढे बसला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, असं हातात एक म्हणजे मूठ मारणं हा एक प्रकार त्यांनी असं केलं. पण बघा नामाची एवढी ताकद आहे का. तर मला डायरेक्ट आधी त्या गावात गेल्याच्या नंतर वारजेवाड घ्यायच्या नंतर तो बोलला की बाबा हे कसं काय असा कार्यक्रम करतात, देवीला तर आधी बकरं लागतं, आधी तिळा द्यायचा आणि मग तो कार्यक्रम करायचा. तर मी डायरेक्ट त्याला सतीरोखपणे सांगितलं मला काय करायचं ते कर म्हणलं मी माझी आईले मोठी म्हणलं काय करायचं तिकडे ते मला तुझा गुरु कोण. मग आम्ही आज पण सांगतो मी गुरु केला, मला देवीचं वारं आलं पण मी गुरु दादांनाच मानले, दादाच माझे गुरु इथं बघा. त्याच्यानंतर तो माणूस पुढे बसला आणि तो आता कार्यक्रमाला आल्याच्या नंतर त्याने असं लिंबू वगैरे असं काय घेऊन आला, पुढे बसला. तर बघा मूठ मारणं असं काय प्रकार म्हणजे आगोरीतून काही गोष्टी करायला लागला. पण नामाची एवढी ताकद आहे. पुढे बसल्यानंतर ते लिंबू असं असं म्हणजे अगोदर बघा तुम्ही युट्यूबला त्याचे कार्यक्रम असतात तिने असं दाबल्याच्या नंतर ते असं पुढं अंगठ्यापर्यंत यायला लागले पुढे बसलो. तर बघा नामाची इतकी ताकद आहे. आज पण वारजी माळवाडीतला तो मोठा देव म्हणजे मोठा देव त्याला लोक वाह करतात देवऋषी. पण आज या नामाची एवढी ताकद आहे. मला एकच सांगायचंय मूठ मारायचं, मूठ मा तुमचं भूत बाधा काय करणी कवटा काय असू द्या, मूठ मारणं कुठं काय असू द्या करणी कवटा ते सुद्धा ह्या नामाच्या पुढे चलत नाही. एवढी ताकद आहे नामाची. श्रीपाद बाबांना पण अनुभव आलेला आहे. श्रीपाद बाबांच्या कीर्तनात वाटतं ज्यावेळेस भेटलेत असे संतांना पण आडवे बरे झाले, पण तरी पण त्या नामाची एवढी ताकद आहे. मी फक्त सद्गुरूचं नामचिंतन केलं आणि बघा दुसऱ्या दिवशी सकाळपारी येताना तोच माणूस मला तुमच्या पाया पडू दे म्हणला आणि तुमचं गुरु कोण येतो. मग तुम्ही आराध्य क्षेत्रात म्हणले तुमचा कोणतरी आराध्यातला गुरु असतो ना, आराध्यातला नाही म्हणलं तुला पार श्रीवंत तालुक्यात ये म्हणलं, तुला पार गावला येतो म्हणलं, तिथं मोठा गुरु आहे म्हणलं. बघा म्हणजे एवढे आपण म्हणजे एवढे आपण जब मोठ्या आईची लेकरं येतं आणि मग आपण मला एकच सांगायचंय की आपण कुणाला पण सक करू नका, त्या भगवंताला सक करा. त्या अभंगाच्या
बघा, माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. बघा कोणाला होतं भोळे भाविक हरिजन. बघा तसं अभंगात सांगितलं तसंच आज इथं नाचे टाळीपटी जसं थेरीत सांगितलं तसं पण प्रॅक्टिकल माझ्या श्रीपाद बाबा रामदास भावांनी आपल्याला आज पाहायला भेटलं. मला एकच सांगायचंय की बाबा, ज्यांच्या जीवनात नाम आले त्यांनी त्या नामाचं नामस्मरण करा. त्या सद्गुरूला कधी विसरू नका, सद्गुरूला विसरू नका. आणि बघा एक सांगायचंय, सकाळचं ज्यावेळेस तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर एक नेचरची ऐकली की आज त्यांना त्यांचं कळलं की ते म्हणल्या की माझी मनाची माळ आहे. पण मला एक म्हणायचंय, ही मनाची माळ, पण एक उदाहरण देतो की मनाची माळ अशी व्यवहारिक दृष्ट्या उदाहरण पाहिलं तर तुमचं लग्न झालं मंगळसूत्रच घालू नका. ही मनाची माळ होईल का म्हणून सांगतो. त्या ताईला माझं एक त्या खात म्हणजे तुम्ही त्या नामाचा ह्या दिंडी सोहळ्यात तुम्ही ते नाम घ्या. आणि नामाचेच पहिले नामात पंढरपूरला जायचे ना, नाम घ्यायलाच जायचे पहिले. नाम घेता राहून घेता राहू नका. आपण जसं रानात गाय चालायचं गाय लावतो गावडी हो गायला जशी हकारून तुकाराम महाराज तुम्ही आमच्या तुकाराम महाराजांना समाजाची दया आली. हा धर्माकडे चाललेला समाज कुठतरी त्या तत्वापर्यंत यावा म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, हकारून सांगत होता नाम घेता राहू नका. काय करा तुम्ही नाम घेता राहू नका. ज्यांच्या जीवनात नाम आलं नसेल त्यांनी त्या सद्गुरूच्या नामाचा अनुग्रह घ्या. आज पण जसं अभंगात लिहिलंय तसंच होतं, जसं अभंगात लिहिलंय तसंच आपल्याला पाहायला भेटतं. जे आपण इतक्या भाग्याचे आहात. म्हणून बघा, म्हणून मला एक सांगायचंय की त्या नामाला आणि त्या नामाशी त्या नामाला कधी आपण विसरायचं नाही. आणि एक सांगतो की आपण पाहिलं तर एक सांगायचंय, आपल्या डोक्यात एक कल्पना आहे की पाप म्हणजे काय. आपण साधकांना पण हे विचार करा थोडा, पाप म्हणजे काय. दुसरं आपण काय गोष्टी करतो, आपण म्हणतो काय मारलं तोडलं काय, ती पाप. पण खरं पाप कोणतं आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया. मग आपण कोण आहे, आपण नामाशी विन्मुख होऊ नका. मग आपल्याला पण पापी शब्द आहे, पण आपण नामाशी विन्मुख व्हायचं नाही. म्हणून आता वेळ झालेला आहे, पण एक पद म्हणू का. बरोबर मला सद्गुरू बघा, ज्या समर्थ बाळूमामांनी बघा आज मेंढी मावली मुक्या जीवांवर अपार प्रीत केली. त्या सद्गुरू बाळूमामांनी त्या ब्रह्मनामाचा उपदेश केला. ते ब्रह्मनाम ज्यावेळेस बाळूमामाला सुद्धा काष्ट सात्विक भाव झालेले. बाळूमामा काट्याव झोपायचे, काट्याव. बघा ते नाव डोळे झाकून बाळूमामाची आई बाळूमामा रानात मेंढ्या एकीकडे जायच्या आणि बाळूमामा काट्याव झोपायचे. काट्याव झोपायचे म्हणजे काय करायचे, डोळे झाकून काय करायचे, बाळूमामा म्हणत असतील का. तर त्या भगवंताला आपले जे नाम भेटले ते चिंता करायचे. मग ते बाळूमामा दररोज त्यांची आरती होती. म्हणजे आपण इतके भाग्य आहेत की आपल्या दिंडी सोहळ्यात महान महात्मे. माझ्या पांडुरंगाला आनंद, माझ्या पांडुरंग दादा जरी आज लाखोनी समाज असला तरी खरा आनंद माझ्या श्रीपाद बाबाच्या रामदास बाबा आणि पांडुरंगाच्या दिंडी दादांना आनंद आहे. बघा आपली दिंडी चालली तर असं वाटतं की दादा असा झेंडा घेऊन नाचतात. इतका आनंद होतोय सद्गुरूला. म्हणून त्या बाळूमामांनी पण केलं आणि म्हणून दररोज आरती होती. मग त्या बाळूमामांना पण येतात एकदा जय जयकार करू. हा त्याचं काय नामुखात होतं, हातात काठी होती आणि हातात काठी खांद्यावर घोंगडी, हा धनगर मोठा आणि गुलाबी
संत समर्थ पांडुरंगदादा महाराज की सब संतन की जय. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू रामदेव बाबा, समर्थ सद्गुरू पांडुरंगदादा या संत महात्म्यांचा पायी दिंडी सोहळा 8वा दिवस आहे. 8व्या दिवसाची सायंकाळची सेवा हरिभक्तपराय आपले दिवे महाराज श्रीगोंदा चोराचवाडी सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. कारण हेच तयार झालं पाहिजे आपल्या अंगामध्ये, हीच गोष्ट झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यावरती आदिमाय शक्तीची कृपा झाली. आणि खऱ्या अर्थाने ती आणि जो विठेवरती उभा आहे तो वेगळा नाहीच. त्याशिवाय तर कळत नाही माय बाप. आणि म्हणून खऱ्या अर्थाने किती ऊर्जा आहे. साधक नुसतं नावाला नकोय, मानापानाने हा पबल्याला नकोय माय बाप. ह्याला सद्गुरू कृपा म्हणतात. आणि हीच कृपा माय बाप का क्रांती होणार नाही. कारण काय होतं महाराज, आपण बकऱ्यात जाऊन वाहक सुद्धा ब्याब्या करतो, परंतु वाघाने डरकाळीच फोडावी. वाघाने डरकाळीच फोडावी. सुंदर असं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने अतिशय तळमळ आहे. आणि त्यांचा आज दुग्ध सरकरा योग आहे बघा. जे शाहीगिरी बाबा, कारण शाहीगिरी बाबा जेव्हा दादांच्या भेटीला प्रथमतः आलते आणि आल्यानंतर सांगितलं दादा काय येत माय बाप. आणि आज सुद्धा शाहीगिरी बाबा दादांना भेटायला आलेत महाराज. गेल्या वर्षी ते हे ठेवलाय, परंतु त्यांच्या पादुका आमच्या सर्व गणेशवाडी भाविभक्त तसेच मला वाटतं शाहीगिरी बाबांचे बंधू सुद्धा पंढरपुरातून तिथं पादुका हे करून पुन्हा दादाच्या भेटीसाठी आले. त्यांचंही सर्वांनी जोरदार टाळ्यात स्वागत करायचे. कायम बाबा ऑक्सिजन जरी होता तरी असणाऱ्या दादा महाराजांना माहिती, ऑक्सिजन जरी होता तरी आपल्या दिंडीला भेट दिल्याशिवाय कुठेही पुढे असणारे पाऊल टाकत नव्हते. तसेच मैबाप अतिशय असणारं मानविक कीर्तन महाराजांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मैबाप हेच भगवत प्रेम आपल्याला सर्व प्रत्येकाला वाढवायचंय. तसेच ते जे त्यांचे बंधू आहेत शाहीगिरी बाबांचे, त्यांना विनंती आपण पुढे या. आपला